नमस्कार. प्रथम सकल संत विचार मंच पुणे आणि पिताश्री परिवार प्रतिष्ठान पुणे यांच्या सहकार्याने ही जी व्याख्यानमाला आध्यात्मिक ग्रंथ हेच गुरु या व्याख्यानमालेमध्ये मला संधी दिली त्यासाठी सर्व संयोजक आदरणीय दातार सर आणि समर्थ कृपांकित संध्याताई कोल्हटकर यांची मी अत्यंत आभारी आहे. ह्याशिवाय आज उपस्थित असलेले आणि याच्या नंतरही YouTube वर जे नारदीय भक्तिसूत्र बोधुनी ही मालिका किंवा व्याख्यानमाला जे ऐकतील त्यांचेही आजच आभार. आज मी इथे जेव्हा व्याख्यान करणार तेव्हा मला थोडी शाळेची आठवण आली. शाळेत कसं शिक्षक दिनाच्या दिवशी विद्यार्थ्यालाच शिक्षक व्हावं लागतं तसं आज मला झालंय. मी अजून विद्यार्थीच आहे, पण विद्यार्थी म्हणून पिरियड घ्यायला म्हणून मी आज अनुभव म्हणून हा व्याख्यान मला ही आजची करणार आहे. तुम्ही सगळ्यांनी नक्कीच माझे जे काही विचार ह्याच्याबद्दलचे मांडलेले आहेत किंवा ग्रंथाचा जो अभ्यास आहे तो तुम्ही मला सांभाळून घ्याल याची खात्री आहे. आजचा विषय नारद भक्तिसूत्र बोधिनी या आध्यात्मिक ग्रंथाचे ग्रंथकार किंवा लेखक जे आहेत ते संत दासगणू महाराज आहेत. आपण आज व्याख्यानामध्ये काय काय बघणार आहोत तर दासगणू महाराजांचा थोडक्यात परिचय, या ग्रंथाची वैशिष्ट्य काय आहेत, या ग्रंथामध्ये सूत्रांची महाराजांनी केलेली उकल काय आहे, भक्तीची श्रेष्ठता काय, भक्ताचे आचरण कसे असावे आणि भक्ती मार्गातील अडथळे काय आहेत आणि भक्ती सूत्राचा नेमका धागा कोणता या विषयावर आपण बघणार आहोत. तर दासगणू महाराजांचं साधना अवस्थेत येण्यापूर्वीच म्हणजे शाळेतील नाव गणेश दत्तात्रय सहस्रबुद्धे, नोकरी पोलीस हवालदार, बक्कल क्रमांक 727. संत संगतीने नराचा नारायण होतो ह्याचा उत्तम आदर्श म्हणजे दासगणू महाराज. अगदी अलीकडच्या काळातले 1868 सालचा जन्म, जानेवारी 1868. महाराष्ट्रातील अर्वाचन संतांच्या मालिकेत आपल्या प्रासादिक कीर्तनांनी मानाचे स्थान मिळवणारे, आख्यान काव्याने मंत्रमुग्ध करणारे, तेजस्वी व्यक्तिमत्व, अत्यंत साधी राहणी आणि निर्मळ मन. त्यांच्या संत चरित्रपर ओविबद्ध काव्याची प्रेरणा देणारे त्यांचे गुरु वामनराव इस्लामपूरकर आणि शिर्डीचे साईबाबा. शिर्डीच्या साईबाबांच्या प्रेरणेने त्यांनी खालील ग्रंथांची निर्मिती केली. त्यामध्ये श्रीमद शंकराचार्य व मध्वाचार्य यांचं ओविबद्ध चरित्र, श्री वल्लभाचार्य निंबकाचार्य यांची चरित्रे आणि आपणा सर्वांना सुपरिचित असलेला अगदी रसाळ भाषेतला गजानन विजय ग्रंथ ओविबद्ध, अमृतानुभव भावार्थ मंजिरी, भक्ती लीलामृत, भक्ती सारामृत, श्री संत कथामृत, शांडिल्य भक्तिसूत्र, 65 भावदीपिका, ईशावास्य भावार्थ बोधिनी, विचारसागर प्रदीप, गौडपाद कारिका विवरण, विष्णू सहस्रनाम बोधिनी असे संस्कृत भाषेतील कळावयाला अत्यंत कठीण अशा विषयांचं स्पष्टीकरण त्यांनी मराठीत समजावायला अगदी सोप्या अशा प्रासादिक भाषेत केल्यामुळे त्यांना आधुनिक महिपती ही पदवी प्राप्त करून दिली. सर्व ग्रंथांचं स्पष्टीकरण करताना मूळ ग्रंथाच्या विषयाचं तत्वज्ञान आणि गांभीर्य तसूभरही खुणावलं नाही. त्यांचे गुरु वामनराव इस्लामपूरकर आणि शिर्डीचे साईबाबा, शिर्डीच्या संस्थांचे ते पहिले अध्यक्ष आणि साईबाबांच्या नंतर 30 वर्ष अध्यक्ष म्हणून काम केलं. त्यांच्या ह्या नारद भक्तिसूत्र बोधिनीमध्ये माणसाच्या मरगळलेल्या मनाला स्वच्छ करून ऊर्जा देण्याची ताकद दिसते. दैवी संपत्तीची लक्षणं निर्भयत्व, भक्ती, शक्ती, क्षमा, शांती, सौजन्य, सदाचार आणि अत्यंत साधेपणा आणि सरळ स्वभाव हे त्यांच्या लिखाणातून प्रकट झालेलं दिसतं. अवघ्या 64 पानांचा हा छोटेखानी ग्रंथ असून ओव्या 1049 एवढ्या आहेत. त्या ओविबद्ध ग्रंथाचा अभ्यास करताना विशेष वैशिष्ट्ये दिसून आली
वाङ्मयीन वैशिष्ट्ये दिसून आली ती खालीलप्रमाणे. काव्यात्मक, सरळ, सोपी, रसाळयुक्त शब्दरचना, भक्तीचे प्रतिपादन करताना त्यांची तळमळ आणि विचारांना एक विशिष्ट खोली प्राप्त झालेली आहे. धार्मिक व सामाजिक आणि सामान्य माणसाची मानसिकता मोठ्या कौशल्याने त्यांनी हाताळलेली आहे. मूळ संस्कृत मध्ये असलेल्या ह्या नारद भक्ती सूत्राच्या तत्वज्ञानाच्या आशयाला सरळ, सोप्या, सुटसुटीत भाषेत अनेक रूपके देऊन अतिसामान्यांना सुद्धा पटेल, मनाला भिडेल अशा पद्धतीने समजावलेला आहे. नारद भक्ती सूत्र हा मूळ संस्कृत ग्रंथ. त्याचे निर्माते देवर्षी, योगाचार्य आणि भक्तिशास्त्राचे प्रवर्तक स्वतः नारद मुनीच आहेत. विश्वाच्या कल्याणाची तळमळ, भागवत धर्माचा प्रचार करणारे आणि भक्तीची पायवाट खुले करणारे नारद मुनी यांनी भक्तीसाठी ही 84 सूत्र ओवली आहेत. आता सूत्र म्हणजे काय? सूत्रचे 2-3 अर्थ आहेत. सूत्र म्हणजे आपल्याला माहिती आहे गणितातील सूत्र, तो अर्थ सगळ्यांनाच माहित आहे. सूत्र म्हणजे वेष्टन आणि सूत्र म्हणजे शिवण्याचा धागा. कमीत कमी अक्षर, सारयुक्त, संदेहरहित, अनेक अंगांनी अर्थ काढता येईल अशी मोजकी शब्दबद्ध रचना म्हणजे सूत्र. आणि कमीत कमी शब्द, आशय भरपूर, त्याला सूत्र असं म्हणायचं. उपनिषदे, संहिता, आरण्यके यामध्ये सूत्रांना श्रुती वाङ्मय असं म्हणतात. कमीत कमी शब्दात खूप मोठं ज्ञान करून देणार असल्याने शास्त्रामध्ये सूत्र ग्रंथांची निर्मिती झाली. त्यामध्ये अथातो धर्म जिज्ञासा हा जैमिनींचा पहिला ब्रह्मसूत्र ग्रंथ, त्यानंतर पतंजलींची योगसूत्रे, गौतम ऋषींची न्यायसूत्रे, कणादांची वैशेषिक सूत्रे आणि नारद महर्षींची भक्ती सूत्रे, ही सर्व संस्कृत मध्ये. नारद या शब्दाचा अर्थच अज्ञान असा आहे. नार म्हणजे अज्ञान, द म्हणजे दूर करणारा, अज्ञान दूर करणारा असा हा भक्ती ग्रंथ, म्हणून नारद भक्ती सूत्र. आणि त्यासाठी बोध केलाय मराठी साध्या सुटसुटीत काव्यातून ती बोधिनी. दासगणू महाराजांच्या अनेक काव्य रूपातील ग्रंथ संपदा आहे. त्यातील गजानन विजय ग्रंथ तर हा आपल्याला माहितच आहे. तो वाचताना साक्षात गजानन महाराज डोळ्यासमोर उभे राहतात. तसंच नारद भक्ती सूत्र बोधिनी हा ग्रंथ नारद भक्ती सूत्रातील तत्वज्ञान अतिसामान्यांपर्यंत पोहोचविणारा रसाळ, मधुर असा ग्रंथ आहे. सूत्रांची मराठी रचना वाचताना त्याची सहजता, अनेक दाखले देऊन सूत्राचा आशय स्पष्ट केलेला आहे. परमेश्वर आपल्यापासून दुरावला असे वाटताच त्याच्या विरहाने कासावीस होणे म्हणजे भक्ती, ही नारदांनी स्वतः केलेली भक्तीची व्याख्या आहे. प्रत्येक भगवत भक्त हा या ग्रंथाचा अधिकारी असून भक्तीचे बीज तळागाळापर्यंत रुजवण्याचे प्रयोजन ग्रंथामधून कळते. ग्रंथाचा विषय भगवत भक्ती आणि प्रेम असाच असल्यामुळेच मंगलाचरणाच्या पहिल्या काही ओव्यांमधून सांख्य तत्वज्ञान सांगितलेले आहे. दासगणू महाराज म्हणतात, जय जयाजी आद्य मूर्ती तव अर्धांगीची प्रकृती सरस्वती नाम जियेचे. म्हणजे आदी नाही अंत नाही अशा अनादी पुरुष तत्वाचा गणेश आणि प्रकृती म्हणजे माया सरस्वती या दोन तत्वांनीच विश्वाची संवारणी आणि उभारणी होत असते. ह्या दोन तत्वांनीच संपूर्ण जग चाललेलं आहे आणि हेच सांख्यांचं तत्वज्ञान आहे. आणि त्या दोघांना नमन केलं आहे आणि इतरही सर्व संतांना, इतर देवतांना नमन केलंय. मंगलाचरणाच्या 21 ओव्या आहेत. नारद भक्ती सूत्रातील पहिलं सूत्र म्हणजे अथातो भक्ती व्याख्या असे आहे. अथ या शब्द म्हणजे भगवद्गीतेत सांगितलंय. प्रत्येक अध्यायात असतं, पण भगवद्गीतेशी संपर्क असल्यामुळे अथ प्रथमोऽध्याय असं म्हणतो आपण.
तर अथ म्हणजे सुरुवात. दुसरा अर्थ अथचा मंगलकारक असा आहे. आणि तिसरा अर्थ की एक पहिली क्रिया झाल्याशिवाय दुसरी क्रिया होऊ शकत नाही. म्हणजे क्रमाक्रमानेच होत राहतं. आता त्याच्यासाठी उदाहरण द्यायचं म्हणजे प्रथम आपण दूध घेतो, त्याला विरझळलं होतं, मग दही होतं, दह्याचं ताक होतं, ताकाचं लोणी होतं आणि लोण्याचं तूप होतं. एकामागून एक क्रिया ज्या होतात त्या एकमेकावरच अवलंबून असतात. असा हा तिसरा अर्थ आहे. म्हणजे क्रियेचा क्रम हा महत्वाचा आहे इथे. भक्तिसूत्र बोधिनीमध्ये दासगणू महाराज म्हणतात, जगाच्या कल्याणासाठी, उन्नतीसाठी आणि आनंदासाठी अविरत कष्ट घेणाराच भक्तीचा अधिकारी होतो. भक्ती सूत्रातील दुसरं आणि तिसरं सूत्र म्हणजे भक्ती कशी आहे, तर ती परम प्रेम रूपा आणि अमृत स्वरूपा अशी आहे. परमात्मा परमेश्वरावर नितांत प्रेम करणारी ती परम प्रेम रूपा अशी ही भक्ती आहे. श्रीहरीच्या ठिकाणी निरंतर ध्यान करणारी भक्ती म्हणजे परम प्रेमरूप भक्ती. मनाच्या सर्व वृत्ती आणि प्रवृत्ती भगवंताकडे वळवणे म्हणजे भक्ती. द्वैत टाकून एकत्वाची इच्छा उपजणे म्हणजे प्रेम. आणि द्वैत टाकणे म्हणजेच एकमेव अशा अद्वैतावर परमात्म्यावर प्रेम करणं म्हणजे भक्ती. तिसरं सूत्र आहे अमृत स्वरूपा भक्ती. जीवाने शिवपणा घेऊन स्थिर होणं म्हणजे मोक्ष मिळवणं. त्याला अमृत स्वरूपा भक्ती असं म्हटलंय. त्यालाच दासगणू महाराजांनी अमृत रूपा भक्ती असंच नाव दिलेलं आहे. आणि नाथांनी भावार्थ रामायणामध्ये 5 प्रकारच्या अमृताचा उल्लेख केला आहे. त्यामध्ये स्वादामृत हे अप्सरांकडे असतं, तृप्त्यामृत हे देवांकडे असतं, उन्मदामृत हे राक्षसांकडे असतं, सुषुप्त्यामृत हे दिग्गजांकडे असतं आणि 5वं जे आहे ते परम अमृत ते भगवंताकडे असतं. जन्म मरण चुकवणारं मोक्षकारक म्हणजे भक्ती हेच एक साधन आहे असं 4थ्या सूत्रात सांगितलंय. दासगणू महाराज म्हणतात, भक्ती ही भक्ताला अमर व तृप्त करते, आनंद सागरात बुडवते. त्यासाठी महाराज उदाहरण देतात की सूर्य कधी प्रकाशात बुडाला आहे का, किंवा चांदण्यांमुळे चंद्र कधी झाकला आहे का. भक्तीमुळे माणूस उन्मत्त होतो, स्थिर होतो, शुद्ध होतो. भक्तीचा शुद्धपणा राखण्यासाठी भक्ताने कर्म कसे करावे हे 8व्या सूत्रात सांगितलंय. त्यासाठी दासगणू महाराजांनी 26 वह्या रचल्या आहेत की तीव्र वैराग्य हवे. एका ईश्वरा वाचून कोणीच आश्रयदाता नाही असे समजणे म्हणजे त्याग. आणि एका ईश्वरा वाचून कोणीच आश्रयदाता नाही म्हणजे त्याग. आणि त्यागामुळे भक्ताला अभयत्व प्राप्त होते. त्यासाठी लोखंड आणि परिसाचं उदाहरण देतात महाराज. सकाम कर्म हे भक्ती वृक्षाला कधी वाढू देत नाही, तर निष्काम कर्माची माणसाला कधीच बाधा होत नाही असा खूप छान सिद्धांत महाराज सांगतात. शास्त्रसंमत भक्ती मार्गाशिवाय इतर मार्गाने पतित होण्याचा संभव असतो असे स्पष्ट सांगताना निष्काम कर्मानेच ईश्वरावरील प्रेम वाढते असं ते खात्रीने सांगतात. लोकोपयोगी कर्म करताना भक्तीला न्यूनता येऊ न देण्याची खबरदारी घ्यावी लागते. 14व्या सूत्रात असं त्यांनी सांगितलंय. त्यासाठी तमोगुणी वृत्तीचा त्याग करून अन्न सुद्धा शुद्ध ग्रहण करावं असं सांगतात ते. म्हणजे मांसाहारी वगैरे असं अशुद्ध अन्न खाऊ नये. वेगवेगळ्या देवता उपास्य दैवत असले तरी त्या त्या देवतांवर श्रद्धा आणि विश्वास ठेवून मन एकाग्र करावे हे महत्वाचं. भक्तीचे सूत्र हे त्यासाठी व्यासमुनी, गर्गाचार्य, शांडिल्य मुनी आणि नारद मुनी यांच्या मते भक्ती कशी करावी हे सांगताना नारद मुनी स्वतः म्हणतात, प्रत्येक कर्म हे भगवंताला अर्पूनच करावे आणि कर्म शुद्ध असल्याशिवाय
ईश्वर अर्पण होऊच शकत नाही. निष्काम कर्माशिवाय कर्म ईश्वर अर्पण होत नाही, म्हणजे ही साखळी आहे. म्हणून हरिभक्ती सुद्धा निष्कामच व्हायला हवी आणि हाच नारद मुनींचा भक्ती विषयाचा सिद्धांत आहे आणि तो दासगणू महाराजांनी अगदी सरळ सोप्या भाषेत सांगितलंय. भक्ती सूत्राची निर्मिती सुद्धा त्याचसाठी झालेली आहे. भक्ती मार्ग हा राजमार्ग आहे आणि इथे महाराज सकाम कर्माला विषाचा लाडू अशी उपमा देतात. निष्काम भक्ती हे जीवनाचं साफल्य आहे, तर सकाम कर्म हा विषाचा लाडू आहे. 21वे सूत्र हे नारद भक्ती सूत्रातील सर्वात महत्वाचं सूत्र आहे. यथा वज्र गोपिका नाम. भगवंतावर प्रेम करणं, भक्ती करणं म्हणजे त्याच्यावर जीवापाड प्रेम करणं. नित्य पूजा पाठ, व्रत, वैकल्य, जप, जाप्य, दान धर्म, तीर्थयात्रा हे सर्व म्हणजे भक्ती नसून तन मन धन भगवंताला अर्पण करणं म्हणजे भक्ती. त्यासाठी गोपींची ही आदर्श भक्ती समजली जाते. गोपींनी कृष्णावरील निर्भेळ प्रेमासाठी घरदार सोडलं, ऐहिक नात्यांचा त्याग केला. जगरहाटी विरुद्ध जाताना अनेक क्लेश सहन करावे लागले, पण ते त्यांनी हसत मुखाने स्वीकारले. आणि त्यांच्या ह्या भक्तीसाठी कृष्ण सुद्धा गोपींना म्हणतो, मी तुमची युगानयुग सेवा केली तरी तुमचं ऋण मी फेडू शकणार नाही, तर तुम्हीच मला ऋणमुक्त करा, तुम्हीच मला मुक्ती द्या. विषयाभिमुख चित्तवृत्ती नाहीशी करण्यासाठी मोठमोठ्या योग्यांनाही तपस्या करून जे जमलं नाही ते गोपींनी परमप्रेमाने प्राप्त केले. ह्या गोपिकांची भक्ती कशी होती हे सांगण्यासाठी दासगणू महाराजांनी 215 ते 275 60 ओव्या ह्या सूत्रावर लिहिलेल्या आहेत. 24व्या भक्ती सूत्र आणि तामस भक्ती. जीव आपल्याला बस सात्विक, राजस आणि तामस गुण माहिती होतात, पण भक्ती सुद्धा त्यांनी सांगितली आहे 3 प्रकारची. की जीवनामध्ये संकट आले असता परमेश्वराची भक्ती करणं, त्यासाठी नवसायास करणं ही राजस भक्ती झाली. परंतु ती सुद्धा काही नंतर काळानंतर शुद्ध होत राहते. कशी? तर कुंती, राजा हरिश्चंद्र यांची भक्ती ही संकट सापेक्ष होती, पण भक्ती घडावी म्हणून संकटाची मागणी करणारी राजस भक्ती दोष जाऊन शुद्ध झाली. त्यासाठी आपल्याला कुंतीचं उदाहरण माहितच आहे. तामस भक्तीमध्ये मनुष्य करारी होतो, चित्तात अहंकार वाढलेला असतो आणि त्यासाठी महाराज हिरण्यकश्यपू, शिशुपाल, कौरव यांची उदाहरणं देतात. सत्वगुण प्रधान भक्तीमध्ये द्वेषाचे पूर्ण निर्मूलन झालेले असते आणि सत्वगुणी भक्तांचा श्री हरी हा स्वतःच दास होतो. 25वे सूत्र कर्म मार्ग, ज्ञान मार्ग आणि भक्ती मार्ग या तिन्ही मध्ये भक्ती मार्ग कसा श्रेष्ठ आहे हे सांगितलंय. कर्म मार्गात देणे घेणे हाच व्यवहार चालतो आणि मग त्यामुळे जीवाची पुनरावृत्ती होते. कारण देणे घेणे हे आयुष्यभर मरेपर्यंत संपतच नाही आणि त्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी माणूस पुन्हा घेतो. म्हणून जन्म मरणाचे हे चक्र चालू राहते आणि ते करून ब्रह्मांडाचे सामान्य ज्ञान होते. ज्ञान आकलनही होते, मृत्यूही टाळता येतो. महाराजांनी इथे छान सोप्या शब्दात सांगितलंय. योगियासी आपला तो आणि इतरांनाही उठवितो योग्याच्याच बलाने. योग योग्या समृद्ध करी, हरीची जाणीव देता खरी. परी भेटी विना श्री हरी प्रत्यक्ष नेवणी केव्हा. पहा, चांगदेव योगी झाला, 1400 वर्षे वाचला. सिद्ध म्हणून बोलवाला झाला तयाचा ते काळी. तरी कृतार्थ व्हावं या कारण, जावे लागले तया शरण. श्री ज्ञानेश्वरा लागून म्हणजे योगे सामर्थ्य येते, अवघ्या दृश्याचे ज्ञान होते. परंतु भक्ती मार्गात केवळ निस्वार्थी परमप्रेमाने एकरूप होता येते. असं महाराजांनीच, दसगुरु महाराजांनीच लिहिलेल्या उभ्या आहेत. सूत्र 26 हे आहे फलरूपत्वात. हे सगळे संस्कृत मधले शब्द आहेत, पण
सूत्र ह्या शब्दाचाच अर्थ कमीत कमी शब्दात मोठा आशय, म्हणून ते सूत्र तुम्हाला सांगितलं. फलरूपत्वात ह्या सूत्रात दासगणू महाराज म्हणतात, भक्ती वृक्षाला येणारं फळ हे सुद्धा भक्तीच असतं. जसं ऊसाच्या झाडाला येणारं फळ हे ऊसच असतं. भगवंतावरच्या भक्तीचा मनाचा ठसा ठाम निश्चय होणं हाच भक्तिरूपी फळाचा रस आहे. भक्ती मार्ग हा परमार्थ रूपी असा मोठा वृक्ष आहे आणि पुढच्या 27व्या 25 आणि 26 आणि 27 मध्ये महाराज म्हणतात की ईश्वराला काय काय आवडत नाहीये, ईश्वर कशा कशाचा द्वेष करतो. आपल्याला वरवर हे वाचताना असं वाटतं हे किती साधा आहे, पण खूप डीप मध्ये विचार केला ना खोलवर, तर खूप छान अर्थ आहे त्याचा. की मूळ नारद सूत्रामध्ये सूत्राचे स्पष्टीकरण अनेक उदाहरणं देऊन महाराज सांगतात की ह्या जगात भगवंतापेक्षा मोठा कोणीच नाहीये. सर्व शक्तीचा दाता हा ईश्वर एकच आहे आणि त्याच्यामुळे भक्तीची श्रेष्ठता 27 सूत्रात सांगितली आहे. 27व्या सूत्रामध्ये की ईश्वराला अभिमान आवडत नाही. भक्तीमध्ये अभिमान नसून दैन्य आहे. भक्ती ही भगवंताची प्रिया असल्यामुळे भगवंत तिच्यावर सतत प्रसन्नच असतात. ईश्वराला दैन्य आवडते. दैन्यच हरीच्या नामस्मरणाची गोडी लावते. आणि त्या दैन्यासाठी त्यांनी उदाहरण दिलंय की ब्रह्मवेत्ता सुदामा हा प्रिय होता पुरुषोत्तमा, म्हणून धाडिले त्याच्या धामा दैन्यास त्या ईश्वराने. परम सुखदायी दैन्य त्यासी म्हणू नये हीन. दैन्याला हीन म्हणायचं नाही. दैन्य असल्यामुळेच माणूस भगवंताकडे धाव घेतो. पुढे 28व्या सूत्रामध्ये भक्ती मार्गामध्ये लीनता आहे हे सांगण्यासाठी शुद्ध सोन्याची उपमा देतात महाराज. की शुद्ध सोनं हे पटकन वागतं आणि भक्ती मार्गाची लवचिकता कळण्यासाठी ज्ञान मार्गाचं प्रयोजन आहे. ज्ञान आणि भक्तीचं नातं हे परस्परावलंबी आहे. पाण्याचा द्रवपणा पाण्याहून जसा वेगळा नाही, तसंच ज्ञान आणि भक्तीचं नातं आहे. ईश्वर प्राप्तीसाठी भक्ती हाच राजमार्ग आहे. मृगजळाकडे पाण्यासाठी धावणारे इतर मार्ग आहेत, पण भक्ती हेच श्रेष्ठ आहे. मोक्ष शब्द पुढे 33व्या सूत्रामध्ये 31 आणि 32 सूत्र हे त्याच्या संदर्भात आहे, 30च्या संदर्भात. पुढे 33व्या सूत्रामध्ये महाराज सांगतात मोक्ष शब्द उच्चारला की बंध ही व्याख्याच संपून जाते. एवढी भक्तीची श्रेष्ठता आहे. भक्तीमध्ये द्वैताला जागाच नाहीये. भक्ती मार्गाचा मोक्ष हा अलौकिक असा असल्याने सूत्रकारांनी जगाच्या कल्याणासाठीच भक्ती सूत्राची अमूल्य अशी निर्मिती केली आहे. आता भक्ती ही अगदी तळागाळापर्यंत तळागाळाच्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या अनेक संतांनी कार्य केलेलं आहे. त्यामध्ये नाथ महाराजांची भारुड ही भक्ती निर्माण करणारीच आहेत. भक्तीची साधने काय, तर ज्याद्वारे साधकाची मनीषा पूर्ण होईल अशी भक्तीची साधने सूत्र 34, 35, 36 मध्ये महाराज सांगतात. काय तर भक्तीची साधने आहेत विषयांचा त्याग आणि संग सोडणे. विषयाचा त्याग करणं आणि संग सोडणे म्हणजे विषयाच्या सन्निध राहणे, या दोन्हींचाही त्याग करायला पाहिजे. आणि हा त्याग कशाने येतो, तर वैराग्याने येतो. मृगजळाच्या सौंदर्याला हरिण लुब्ध होतात आणि विषयांचे गुणदोष हे विवेकानेच कळतात. इतक्या सोप्या भाषेत महाराजांनी सांगितलंय. दोष घालवण्यासाठी वैराग्य हवं आणि गुण कळण्यासाठी ईश्वरावर प्रेम हवं. या दोन्हींचा वेगवेगळा विचार केला की भक्तीसाठी मनाची बैठक तयार होते. 36व्या सूत्रात म्हणतात अव्यावृत भजनात. शब्द अवघड वाटत असला तरी अतिशय सोपा आहे. अर्थ आहे नामस्मरण. अहोरात्र भगवत भजन केल्यामुळे विषयांचे विस्मरण हळूहळू आपल्याला काय करायचंय, भगवंतावरचं प्रेम वाढण्यासाठी विषयाचं विस्मरण होणं हाच नाही, ते विषयांचं विस्मरण होतं. पण त्यासाठी चिकाटी हवी असेही महाराज सांगतात. वैखरीने हरिभजनात मन रंगून गेलं की विषय
आणि विषय भोगता ह्यांच्यामध्ये द्वैत राहतच नाही. 37व्या सूत्रात अत्यादराने हरिकथेचं जर श्रवण केलं तर भक्तीचे ते खूप मोठे साधन आहे. असे आपणही भजन करावे आणि दुसऱ्यासही करायला लावावे असा सल्ला महाराज देतात. आणि त्यासाठी महात्मे संत स्व अनुभवी अशा पुरुषांची कृपा संपादन करणं हे सुद्धा एक भक्तीचंच साधन आहे. संतांच्या संगतीमध्ये मिळालेलं जे ज्ञान असतं ते शाश्वत असतं. साधू संतांची संगती म्हणजे महाराज म्हणतात कल्पतरूच आहे. कल्पतरू हा शब्द आपल्याला मनाच्या श्लोकांमध्ये पण गेला आहे की कल्पतरू म्हणजे काय, जे मनात येईल ते पूर्ण करणारा असा वृक्ष. मग साधू संतांच्या सहवासामध्ये हे आपल्याला शाश्वत ज्ञानाचा कल्पतरू तो असतो आणि ते मिळतं. पुढे 40व्या सूत्रात म्हणतात भगवत कृपेने पाही सत्संग तोही प्राप्त होई, हरिनयनी पाहावा पाहण्याची इच्छा चोखट, मनी उपजता बळकट, नाना साधने अचाट तो हुडकू लागतो. नाना साधने असतात भक्तीची, पण मनामध्ये इच्छा हवी. सूत्र 41 मध्ये संत आणि भगवंत हे साक्षात एकरूपच असतात. त्यासाठी महाराज सागराचे पाणी आणि मिठाचा खडा ह्याचा दृष्टांत देतात. सागराचे पाणी म्हणजे भगवंत आणि द्रवरूप असता त्याला कोणी मीठ म्हणत नाही. सागराच्या पाण्याला असतं खरटच, पण त्याला मीठ नाही म्हणत. पण मीठरूपी संत हे जर सागराकडे गेले तर सागराशी एकरूप होऊन जातात. म्हणजे सागर आणि संत, भगवंत आणि संत एकच आहे. त्यासाठी त्यांनी सागर आणि मिठाचा कडा असा छान दृष्टांत दिलाय. सूत्र 42 मध्ये तदेव साध्यताम तदेव साध्यताम म्हणजे काय की साध्य होऊन करून घ्यायचंय. संतांची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी सत्संगती धरावी असं सांगतात. संत सेवा करावी, संगतीने सेवा घडते, सेवेनी कृपा घडते. कृपा झाल्या रोकडे फळ ज्ञानाचे करी, संत संगतीत राहता सदाचार आवडे चित्ता, सुपुष्पाच्या संगतीने सुतालाही किंमत येत. जे साधा धागा असतो एरवी आपण फेकून देतो कशाला बांधून आला की, हो की नाही, पण जर आपल्याला हार करायचा असेल तर त्या दोऱ्याला किंमत मिळते. तसा तोच दृष्टांत महाराजांनी सांगितलाय. सूत्र 43 मध्ये भक्ती करायची असेल तर काय टाकून द्या, त्याज्य दुस्संग सर्वथैव त्याज्य असं म्हटलंय. 43व्या या सूत्रामध्ये दुस्संगतीने काय होतं याचे मार्मिक दाखले महाराजांनी दिलेले आहेत. आणि हा सुंदर शब्द भगवंतांना वापरलाय, कैवल्य दानी असा शब्द भगवंताला वापरलाय महाराजांनी. दुस्संगतीने कैवल्य दानी दुरावतो. किती भावतं हो मनाला, खूप भावतं की दुस्संगती आली की बरोबर आपण परमेश्वराला मानत नाही, कैवल्य दानी दुरावतो. दुस्संग हा एवढा मोठा असतो की तो शस्त्रा वाचून सुद्धा माणसाचा चक्काचूर करून टाकतो. श्रीहरीची भक्ती करण्यासाठी जे जे योग्य असते ते दुस्संगाला आवडत नाही. दुस्संगाने बुद्धी स्वैर होऊन अनाचार वाढतो. दुस्संगाने द्वेष आणि मत्सर वाढतात. भक्तीस अत्यंत घातक असा दुस्संग सर्वथैव त्याज्यच असावा. आणि खूप छान रूपक दिलंय. भक्तिमाईच्या मंदिरामध्ये दुस्संग चोर आहे. दुस्संग म्हणजे विषबिंदू आहे, त्याने सदाचार नासतो. अत्यंत रसाळ आणि सोप्या भाषेत एवढी अवघड नारद सूत्र बोधिनीमध्ये स्पष्ट करून सांगितलेली आहे. सूत्र 44 मध्ये दुस्संगता सारखाच आणखी एक शत्रू आहे, तो म्हणजे कामक्रोध. जेथे सत्कर्मस मिळे फाटा, तेथेच काम हा दिवटा असे शब्द वापरलेत त्यांनी. विकार शस्त्रे चोखटा, आपुला जय जयकार करून घेई. आणि ह्या कामक्रोधावर ओवी क्रमांक 612 ते 639 एवढ्या ओव्या लिहिल्यात. आता सूत्र 46
47, 48 आणि 49 मध्ये कस्तरती कस्तरती असं मूळ सूत्र आहे. हे कोण तरुण जातं, कोण तरुण जातं. कशातून तरुण जातो? तर माहेच्या डोहातून कोण तरुण जातो? हे सांगताना महाराज म्हणतात, जो अहंकार संपूर्णपणे टाकून संतांना शरण जातो, तो श्रीहरीच्या कृपेने मायेला तरुण जातो. आणि असत्संग म्हणजे दुःसंगाला त्यागून, लौकिक व्यवहार त्यागून चंचल मन स्थिर करतो, तोच माया डोहातून तरुण जातो. भगवंताची सत्ता जाणाराच ह्या भ्रममयी मायेतून तरुण जातो. सूत्र 48 मध्ये पण तेच सांगितलंय. मायेतून तरुण कोण जातं? तर कर्मफलाचा त्याग केला की माणसाला निर्द्वंद्व अवस्था येते आणि कर्मफलाचा त्याग करणं म्हणजे प्रत्येक कर्म हरीचेच आहे असे समजून ते कर्म करायचे. जसं सूर्याला सूर्य उगत असताना प्रकाशाला आमंत्रण द्यावं लागत नाही की आता सूर्य उगवतोय, प्रकाश ये. सूर्य उगवल्यावर प्रकाश येतोच. तसं हे कर्मफलाचा त्याग केल्याने आपल्याला हरीची प्राप्ती होते असं महाराजांना इथे सांगायचंय. म्हणजे आपलं प्रत्येक कर्म हे सहजपणे ईश्वरासाठीच व्हावं. सूत्र 49 मध्ये भगवत भक्तीचा जर रस ग्रहण करायचा असेल तर त्याज्य भाग टाकावाच लागतो. त्याच्यासाठी आंब्याचं उदाहरण देतात किंवा साली कोयांचं उदाहरण महाराज देतात की आंबा खाण्यासाठी साल आणि कोय हे टाकून द्यावी लागते. तसंच ईश्वरचे स्वरूप पाहण्यासाठी ह्या जगतामधलं जे साली आणि कोळी सारखा त्याज्य भाग आहे तो सगळा टाकून द्यायचा आणि सत्व रस तेवढाच आपण ग्रहण करायचा आणि अखंड हरीच्या प्रेमामध्ये राहायचं. हरीला शरण गेलं तरच आपल्याला भगवंताची प्राप्ती होते, ईश्वराजवळ आपण जातो. सूत्र 49 मध्ये अनिर्वचनीय प्रेम स्वरूपम असं सूत्र आहे. अनिर्वचनीय प्रेम स्वरूपम. महाराज त्यासाठी खूप छान दृष्टांत देतात की पदार्थात साखर टाकल्यावर त्या पदार्थाशी ती साखर एकरूप होते. तसं हरिप्रेमाशी आपलं व्हायला पाहिजे. हरिप्रेम हा द्वैत भाव नासवून टाकतो आणि अविनाशी असं सौख्य देतो आणि ब्रह्माची भेट घडवतो. साखरेच्या जोडीला गुळ, गुळाचं पण उदाहरण महाराज देतात. काय? त्याला एक सूत्र वापरलंय. मूळ सूत्र नारद सूत्रामधलंच आहे. मुका स्वादनवत असा शब्द आहे तो, असं सूत्र आहे. मुका स्वादनवत म्हणजे हरीच्या प्रेमामुळे तृप्त झालेला मनुष्य हा मुक्या समान होतो. महाराजांनी इथे उदाहरण दिलंय की गुळाची गोडी मुक्या माणसाने चाखल्यानंतर त्याला सांगता नाही येणार, तो फक्त अनुभवतो. तसं हरीचं प्रेम सगळ्यांनी अनुभवायचं. सूत्र 53 मध्ये हरिभक्ती ही चंदनासारखी असते. हरिभक्तीने चंदनासारखी असती म्हणजे त्याचा सुवास तर सुटतोच, स्वतःही जिस्त, दुसऱ्यांनाही सुवास देतो. अशी ही हरिभक्ती आहे. हरीच्या प्रेमाचे स्वरूप 54व्या सूत्रामध्ये सांगितलंय की हरीच्या प्रेमाचे स्वरूप हे वेगाने वाहणारे आहेच, पण ते अणू एवढे सूक्ष्म सुद्धा आहे. महानदीच्या पाण्याचा प्रवाह आणि ओढ्याच्या पाण्याचा प्रवाह अशी तुलना महाराजांनी केली आहे. महानदीच्या पाण्याचा प्रवाह ह्या मोजण्यासाठी कुठलंही माप लागत नाही, पण ओढ्याचा प्रवाह मोजण्यासाठी त्याच्यावर कापूस किंवा काडी टाकावी लागते. आता हे साक्षात आपल्याला त्या प्रवाहाचा स्वरूप डोळ्यासमोर उभं राहतं. इतकं सुंदर दृष्टांत ते देतात की तो प्रवाह खूप महानदीचा प्रवाह कसा जोरात असेल, त्याच्यात काडी आणि कापूस टाकून काही उपयोग नाही, तो मोजता सुद्धा नाही. पण ओढ्याचा प्रवाह हा छोटा असतो, हळू असतो. काडी टाकली तरी आपल्याला त्याचा वेग साधारण अंदाज येईल, असं छान उदाहरण दिलंय. तर
तर पुढे 55व्या सूत्रामध्ये महाराज भक्तीचे प्रकार सांगतात, की भक्तीचे प्रकार खरे 3 आहेत. हरिप्रित्यर्थ होते ती भक्ती म्हणजे पराभक्ती, आणि दुसरी भक्ती आहे ती गौणी भक्ती. गौणी भक्ती म्हणजे काय, तर त्रिगुणयुक्त भक्ती. अर्थातच त्रिगुणयुक्त म्हटल्यानंतर सात्विक, राजस आणि तामस भक्ती. त्यातही महाराजांनी 3 भक्तांचे प्रकार पण सांगितले, जे भगवद्गीतेमध्ये भक्तांचे प्रकार आहेत 4. आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी आणि ज्ञानी. ज्ञानी भक्ताचा इथे महाराजांनी विचारच केलेला नाहीये. तर ह्या त्रिगुणयुक्त भक्तीसाठी त्यांनी आर्त, जिज्ञासू आणि अर्थार्थी असे भक्तांचे पण प्रकार सांगितले. तर सात्विक भक्ती कशी असते, तर सात्विक भक्ती ही गुणप्रधान असते आणि ईश्वराबद्दल आस्था निर्माण करते. राजस आणि तामस भक्तीमध्ये विवेक नसतो. विवेक नसतो याचा अर्थ काय, की ती फक्त निज कामना पुरविण्यासाठी ती भक्ती असते. म्हणजे आपल्या मनात एखादी इच्छा, त्याच्यासाठी मग 16 सोमवारचे व्रत कर, किंवा काय ते मिठाचे मंगळवार कर वगैरे, ही जी भक्ती आहे ती स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी, ती राजस भक्ती. आणि राजस भक्ती ही कशी आहे, हनुमानाच्या शेपटीसारखी आहे, ती वाढतच जाते. राजस भक्ती कधीच पूर्णत्व देत नाही. एक पूर्ण इच्छा झाली की दुसरी मनात निर्माण झालेलीच असते. अशी राजस आणि तामस भक्ती. तामस भक्ती म्हणजे काय, तर तामस भक्तीचं पण खूप छान सांगितलंय, की द्वेषाने दुसऱ्याचं नुकसान करण्याची जी वृत्ती असते ती म्हणजे तामस भक्ती. अशाश्वतातील कोणत्याही गोष्टीची प्राप्ती करण्यासाठी जी भक्ती केली जाते त्या भक्तीला गौणी भक्ती असे म्हणतात. मग अशाश्वतातील गोष्टीची प्राप्ती म्हणजे भौतिक संसारासाठी आपल्या ज्या काही कामना, इच्छा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी आपण जे जे व्रत, वैकल्य, नियम, उपाय वगैरे करतो, ती म्हणजे गौणी भक्ती होय. मग श्रेष्ठ भक्ती कोणती, तर पराभक्ती ही सर्वात श्रेष्ठ आहे. पुढे अर्थ, अर्थार्थी आणि जिज्ञासू भक्तीबद्दल पण महाराज सांगतात, की अर्थ भक्ती ही दुःखाचं निरसन होण्यासाठी आहे. अर्थार्थी भक्ती ही सांसारिक कामनापूर्तीसाठीची आहे आणि जिज्ञासू भक्ती ही तत्वाचा शोध घेणारी असते. पण तत्वाविषयी त्यांना प्रेम नसतं, परंतु तत्वबोध झाला की तत्क्षणी ते अहंकार वाढतो. म्हणून ह्या तिन्ही भक्ती गौणी भक्ती आहेत. अशाश्वताची इच्छा करणाऱ्या असल्यामुळे त्या कमी प्रतीच्या ठरल्या आहेत, गौणी अशा आहेत. मग पराभक्ती श्रेष्ठ आहे. आता भक्तीची लक्षणं पुढे सांगतात महाराज. सूत्र क्रमांक 58 पासून जवळजवळ 61 पर्यंत ते सांगतात, की भक्तीची लक्षणं काय, किंवा भक्तीच्या लक्षणाच्या पायऱ्या काय. तर वर जे भक्त सांगितले, आर्त, जिज्ञासू आणि अर्थार्थी भक्त यांनी जी भक्ती केली त्या भक्तीच्या पायऱ्या आहेत. परंतु नारद मुनी म्हणतात, की पुढच्या भक्तीपेक्षा मागची भक्ती श्रेष्ठ, मागची भक्ती बरी असं म्हणावं. ते कसं, तर प्रथम क्रमांक हा परमभक्तीला आहे, म्हणजे ती श्रेष्ठ. त्याच्या पुढची भक्ती कुठली, तर आर्तभक्ती. मग अर्थभक्ती पेक्षा पराभक्ती श्रेष्ठ, जिज्ञासू भक्तीपेक्षा अर्थभक्ती श्रेष्ठ आणि अर्थार्थी भक्तीपेक्षा जिज्ञासू भक्ती श्रेष्ठ, असं नारद मुनी स्वतः म्हणतात. सूत्र 59 मध्ये परमेश्वराच्या प्राप्तीसाठी अनेक मार्ग असले तरी सर्वात सुलभ आणि सौख्यकारी असा हा भक्ती मार्गच आहे. 25व्या सूत्रामध्ये हा विषय आपण मगाशी घेतला. भक्ती मार्ग सुखद आहे. जसा सूर्य उगवल्यावर सहज प्रकाश मिळतो आणि त्याला सिद्ध करावं लागत नाही की हा माझा प्रकाश आहे, तसा भक्तीमध्ये भक्ती केली की सिद्ध करावं लागत नाही की परमेश्वर आहे, तो भक्तामध्ये येतोच. भक्ती मार्ग सूत्र 60 मध्ये सांगतात, भक्ती मार्ग हा शांती रूप आहे. शांती प्राप्त झाल्याशिवाय आनंद मिळत नाही आणि हेतूशिवाय भक्ती केल्याने आनंद मिळतो. म्हणजे एकात एक ही साखळी आहे. हेतूशिवाय भक्ती,
भक्तीने आनंद आणि आनंदाने शांती, असं उलट्या क्रमाने जायला हवंय, असं 60व्या सूत्रात सांगतात. 61व्या सूत्रामध्ये भक्तीचं वैशिष्ट्य असं आहे की लौकिक कर्म जर केली नाही तरी त्याची चिंता करू नये. कोणी? तर भगवत भक्त जो आहे, भगवंतावर मनापासून प्रेम करणारा, निर्हेतुकपणे भगवंताची भक्ती करणारा आहे, त्याच्या हातून लौकिक कर्म झाले नाही तरी चालेले असतात. कारण तो जे कर्म करत असतो ते प्रत्येक कर्म श्वासागणित ईश्वर अर्पणच झालेलं असतं. म्हणून हरीलाच त्याचं प्रत्येक कर्म अर्पण झालेलं असतं. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये कर्तेपणा उरतच नाही. जिथे कर्तेपणा उरत नाही तिथे ते कर्म भगवत स्वरूप झालेलं असतं. म्हणून सुख दुःख सुद्धा त्याला बाधत नाही. जगाचा विचार अशा वेळी नाही केला तरी चालतो. कारण जिथे कमळ आहे तिथे मकरंद आहे. जिथे ऊस आहे तिथे कांदा आहे. आणि जिथे स्तुती आहे तिथे निंदा असणारच. म्हणून भगवत भक्ती सोडायची नाही आणि लौकिक कर्म हातून घडलं नाही त्याच्याबद्दल चिंता करायची नाही. आणि एकच करायचं की भगवंताला सर्व कर्म अर्पून टाकायची. सूत्र 62 मध्ये भक्ती मार्गातील वेगवेगळे अडथळे काय आहेत हे सांगितलेलं आहे. आता ज्या साधनेने निष्काम भक्ती साधते त्या साधनेची तीव्र अनुसंधान ठेवायला हवं. आणि निष्काम भक्ती करण्यासाठी व्यवहार आडवा आला तरी सुद्धा तो प्रयत्नाने टाळावा, तो बाजूला करावा. इथे दासगणू महाराज साधक किंवा भक्ताला खूप छान शब्द वापरतात. कधी विबुध हो असं म्हणतात, कधी बुध हो असं म्हणतात. तो बुध शब्द वाचताना इतकं असं प्रेम निर्माण झाल्यासारखं होतं भगवंताबद्दल आणि दासगणू महाराजांबद्दल सुद्धा. बुध हो असं म्हणतात. सूत्र 63 मध्ये भक्ती मार्गातील अडचणी मध्ये कामिनी, धन आणि नास्तिकता हे 3 विघ्न आहेत आणि त्यासाठी या तिन्हींचाही त्याग करावा असे महाराज सांगतात. सूत्र 64 मध्ये अभिमान आणि दंभाने उत्पन्न होणारी संपत्ती ही आसुरी संपत्ती असते. त्यामुळे मीच एक कर्तृत्ववान असा अहंकार वाढतो आणि अहंकार वाढला की तत्वविचार दूर जातो. तत्वविचार म्हणजे काय? भगवंत ईश्वर सगळीकडे आहे हा तत्वविचार आहे. तो दूर जातो आणि शुद्ध भक्तीसाठी अभिमान आणि अहंकाराचाच अडथळा होऊन बसतो. 65व्या सूत्रामध्ये पुन्हा कामक्रोधाबद्दल सांगितलंय. काम क्रोध हे भक्ती मार्गातील खूप मोठे अडथळे आहेत. आणि त्यांनी आपल्याला सांगितलंय की गोपिकांचं उदाहरण दिलंय. तर गोपिकांनी काम क्रोध बाजूला केल्यामुळेच त्या कृष्णाशी समर्पित झाल्या आणि तरून गेल्या. नाहीतर कामवासना असती तर त्या कृष्णाशी समर्पित होऊच शकल्या नसत्या. आणि त्याच्यामुळे त्या संसार सागरातून तरून गेल्या आणि त्यांची भक्ती आदर्श ठरली. आता भक्तीचं महात्म्य सांगतायत. 66व्या सूत्रापासून ते जवळजवळ 71व्या सूत्रापर्यंत भक्तीचं महात्म्य काय आहे? तर भक्ती महात्म्यामध्ये भज्य, भक्त आणि भजन, म्हणजे ज्याला भजायचंय तो भज्य, जो भगवंताची आराधना करणार आहे तो भक्त, आणि माध्यम काय आहे तर भजन. आणि ह्या त्रिपुट्या आणखी सांगितल्यात. ध्येय, ध्याता आणि ध्यान, ज्ञेय, ज्ञाता आणि ज्ञान. ह्या सर्व त्रिपुटीशिवाय भक्ती घडणंच अशक्य आहे असं 66व्या सूत्रामध्ये ठामपणे महाराज सांगतात. भक्ताची भक्ती ही एकनिष्ठच असायला हवी आहे. एकविधा भक्ताची भक्ती ही नटासारखी असते. एकविधा भक्ती म्हणजे काय की त्याच्यामध्ये भगवंत पूर्ण मुरलेला असतो, पण जसे पात्र येतील तसं त्याला नाटक करून दाखवावं लागतं. तसं त्याला भूमिका घ्याव्या लागतात आणि घेतलेली भूमिका तो आपल्या कलेने जगाला दाखवतो, पण मुळात तो तसा नसतो. म्हणून नाटककाराची भूमिका अशी त्या भक्ताला दिलेली आहे. कोणाला? तर एकविधा भक्ती असणाऱ्या भक्ताला.
69व्या सूत्रामध्ये महाराज सांगतात की भक्ताने, श्रेष्ठ भक्त जो असतो तो तीर्थांनाच तीर्थपणा देतो. आता तीर्थांनाच तीर्थपणा देणं म्हणजे आपल्याला तीर्थरूप असलेले, तीर्थ स्वरूप असलेली गावं कुठली आहेत? तर आळंदी आहे, देहू आहे, त्र्यंबकेश्वर आहे, अनेक तीर्थ स्वरूप गावं आहेत. त्यांना तीर्थपणा कोणी दिलाय? तर संतांनी दिलाय. म्हणून यत् तन्मया ह्या सूत्रामध्ये 70व्या सूत्रामध्ये संतांचं श्रेष्ठत्व वर्णन केलेलं आहे की संत हे तीर्थ स्वरूपच असतात. शास्त्र म्हणजे काय ते संतांकडे बघूनच कळतं. संत हे कर्मयोगी असतात, संत हे तीर्थ स्वरूप असतात आणि संत हे शास्त्रानुसार वागणारे असतात. म्हणून ते हे तीर्थ, कर्म आणि शास्त्र ह्यांचे पुतळे आहेत असं महाराज वर्णन करतात. तीर्थासी तन्मय झालं म्हणून तीर्थरूप बनले. तीर्थासी तन्मय झाले म्हणून तीर्थरूप बनले. सुकर्मात रंगले म्हणून कर्मयोगी झाले आणि सत्याचे शोधन केले म्हणून शास्त्ररूप झाले आणि हरीस भजले म्हणून हरिरूप झाले. असं सुंदर सूत्र संतांचं श्रेष्ठत्व सांगण्यासाठी हे 70वं सूत्र आहे. यत् तन्मया. 71व्या सूत्रामध्ये संतांच्या चरित्रामुळे काय होतं तर पितरांना आनंद होतो. संतांचं चरित्र म्हणजे संत जसे वागतात त्याच्यामुळे पितरांना तर आनंद होतोच, पण देव आनंदाने नाचू लागतात असं महाराज म्हणतायत. आणि जिथे जिथे संत असतात तिथे अशुभ कधीच घडत नाही. संतांच्या ठायी भिन्नपणा नसतोच. म्हणजे परत 72व्या सूत्रामध्ये हे सांगितले की संतांच्या काही भिन्नपणा नाही. मग 73, 74 आणि 75व्या सूत्रामध्ये सांगितलंय की सुंदरता आणि कुरूपता, गरिबी आणि श्रीमंती, उच्च कुळ नीच कुळ, ह्यासाठी वेगवेगळी उदाहरणं महाराज देतात. कुठली? शबरीचं दिलं आहे, वानर जातीतला मारुती त्याचं उदाहरण दिलं आहे, कुब्जाचं उदाहरण दिलंय कुरूपतेसाठी, पेंड्या गोपकुमाराचं उदाहरण दिलंय, चोखामेळ्याचं उदाहरण दिलंय, मोहम्मद शेखचं उदाहरण दिलंय, कानोपात्राचं उदाहरण दिलंय आणि सुदाम्याचं सुद्धा, श्रीमंत गरिबीसाठी सुदाम्याचं सुद्धा उदाहरण दिलंय. आणि हरीच्या भक्ती सांगतायत साधक नाही, बाधक तर ठरले नाहीत पण साधकच ठरले. हरीला भजल्यावर स्वतःही हरीच होऊन जातो. हीच तर भक्तीची श्रेष्ठता आहे हे सांगतात संत लोक. आणि परत संत लोकांची श्रेष्ठता कशामुळे वाढते तर संत लोक वादामध्ये कधीही पडत नाहीत. वादाचा नेहमी ते अव्हेरच करतात, कारण वादामुळे निजमताचा अहंकार वाढून शांतीचा घात होतो आणि शांतीचा घात तर होतोच, त्यामुळे तत्व सुद्धा घातक होते. सूत्र 76. भक्तीला पोषक अशीच कर्मे अहर्निश करावीत, त्यामध्ये खंड पाडू नये. कारण त्यासाठी परत पुढे 76व्या सूत्रामध्ये लगेच जाग करतात महाराज लगेच की हे असं का करायचं. तर हरिस्मरणा वाचून तुम्ही अहर्निश जर कर्म किंवा भक्ती करत नाही राहिलात आणि हरिस्मरणा वाचून का दवडलात तर दुःख रूप काळ केव्हाही झडप घालतो. म्हणून अखंड हरिस्मरण असेल तर काळाचं भय कधीच राहत नाही. आता 78व्या सूत्रामध्ये भक्तांचे आचरण कसं असावं असं सांगितलंय. तर भक्ताने मागे पण काही सूत्रांमध्ये त्यांनी सांगितलंय निस्त्रैगुण्य व्हावं, निर्द्वंद्व व्हावं. तसंच इथे पण आणखी सांगितलंय भक्ताने अहिंसा, सत्य, दया, आस्तिक्य बुद्धी ठेवून सतत भक्तीत रमून जावं. सत्य असत्य शोधण्यासाठी मनाची शुद्धता करायलाच हवी. असत्य म्हणजे काय असतं तर फेस असतो. किती सुंदर उदाहरण दिलंय. असत्य म्हणजे फेस असतो, तो निघून जाणार.
तो बाजूला करावा. हिंसेपासून मनाला परावृत्त करावं आणि शास्त्राने मनाला शुचिरभूत करावं. भक्ती मार्गामध्ये शुचिरभूततेला अतिशय महत्व आहे. भूतमात्रांवर दया करावी. सूत्र 79, 84 सूत्र आहेत, 3-4च राहिली आहेत. सूत्र 79 मध्ये श्रद्धा, विवेक आणि वैराग्य जागृत ठेवून चित्तामध्ये सतत ईश्वराला आठवावं. ईश्वराला आठवायचं, पण जागृत ठेवायला पाहिजे. काय तर श्रद्धा जागृत ठेवायला पाहिजे, विवेक, अंधश्रद्धेने काहीही नाही करायचं, अविवेकाने काहीही करायचं नाही, आणि वैराग्य म्हणजे विषयांच्याकडे न जाता वैराग्य धरून सतत ईश्वराला चित्तामध्ये आठवायचं. सूत्र 80 मध्ये भक्त भक्तीत रंगल्यावर श्रीहरी कृपा केल्याशिवाय राहत नाही. श्रीहरीची कृपा होणं म्हणजे काय असतं, तर भक्तच भगवंत होऊन जातो. ही श्रीहरीची कृपा आहे. भक्त प्रल्हाद किंवा संत तुकाराम महाराज, माऊली, हे सगळे लोक भगवंतच होऊन गेलेत. म्हणून तर आज आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांच्या जयंत्या आणि पुण्यतिथ्या साजऱ्या करतो. लाखो लोक आळंदीला जातात, लाखो लोक देहूला जातात. भक्त हा भगवंत स्वरूपच होतो. भक्त आणि भगवंत यांच्यामध्ये दुरी राहत नाही, दरी राहत नाही. सूत्र 81 मध्ये सांगितलंय, भक्ती सेवेनेच भक्ती मूर्ती म्हणून स्वतः नारद मुनी झालेले आहेत. भगवंताचे सर्वात लाडके भक्त नारद मुनी. आणि म्हणून भगवंताचे लाडके भक्त असल्यामुळे नारद मुनींनी भक्तीचे 11 प्रकार सांगितले. जशा आपल्या नवविधा भक्ती आहेत, तशा त्या नारद सूक्तामधल्या भक्ती 11 आहेत. कुठली आहे? गुणमहात्म्य भक्ती, भक्ती नाही, गुणमहात्म्य, आसक्ती हा शब्द वापरलाय त्यांनी. भक्तीच आहे, पण आसक्ती शब्द वापरलाय. बघा, आपल्याला आसक्ती ही प्रपंचातल्या वस्तूंकडे असते. प्रपंचातल्या वस्तू किंवा भौतिक जगातल्या ज्या ज्या काही मायारूप वस्तू आहेत, मोह घालणाऱ्या वस्तू आहेत, की त्या अशाश्वत आहेत, त्याच्याबद्दल आपल्याला आसक्ती असते. पण भक्तीमध्ये गुणमहात्म्य आसक्ती म्हणजे कोणाचं गुणमहात्म्य? परमात्म्याचं, परमेश्वराचं, श्रीहरीचं गुणमहात्म्य, रामाचं गुणमहात्म्य. रूपासक्ती हा दुसरा, ते पण परमेश्वराचं. पूजासक्ती, स्मरणासक्ती, दास्यासक्ती, सख्यासक्ती, वात्सल्यसक्ती, कांतासक्ती, ज्या आपल्या नवविधा भक्तीतल्या आहेत त्याच आहेत, फक्त आसक्ती शब्द वापरलेला आहे. आत्मनिवेदनासक्ती, तन्मयासक्ती आणि परमविराह आसक्ती, अशा 11 प्रकारच्या आसक्ती म्हणजे भक्तीच्या वेगवेगळे मार्ग त्यांनी सांगितलेले आहेत. आता 82व्या सूत्रामध्ये महाराज खूप छान सांगतात. काय? आता त्या ओव्या मी वाचून दाखवणार आहे. द्वैत अद्वैत भांडणे ती नांदती शब्द बळावर, त्या शब्दवादाचे निरसन व्हाया भक्तीचे प्रयोजन. भक्ती मार्गे करून अवघेच आहे साधणारे, गुणमहात्म्याच्या ठाई परीक्षित रंगला पाही. दास्य भक्ती सोडिली नाही मारुतेने अणुमात्र. सख्य भक्तीचे उदाहरण प्रत्यक्ष आहे अर्जुन. उद्धव आणि विभीषण असती त्याच्याच तोडीचे, वात्सल्य प्रेमाची मूर्ती यशोदा होय साची. कांत भक्ती गोपिकांची आहे भगवती प्रसिद्ध, बली आत्मनिवेदने पृथ्वीराजा पूजने. भरत तो विरहाने रामरूप जाहला, प्रत्येक भक्तीच्या ठाई तन्मय होणे अवश्य पाही. हे एक विचाराठाही आहे कळून येणारे. आणि मग 83व्या सूत्रात महाराज म्हणतात, भक्त म्हणजे अद्वैताचा पुतळा, द्वैत सिद्धांताचा मळा, कर्मयोगाचा सोहळा, संकल्पाविण आचरी. म्हणजे अद्वैताचे लेखी प्राण, उपासना ती कलेवर जाण, आणि अवयवाचे समान लेखी अवांतर मार्ग ते. कोणत्याही कर्माचा किंवा कोणत्याही ज्ञानाचा, कोणत्याही उपासनेचा हेतू हा ईश्वरच असायला हवा, असं महाराज या 83व्या सूक्तात सांगतात. आणि 84व्या सूत्रामध्ये सांगितलंय, शिव आणि श्रीहरी
हे एकतत्व निर्धारी जेवी तरंग आणि लहरी शब्देचे एकी द्वैतत्वा. इथे ह्या 84 सूत्रांचा अतिशय सुंदर तुम्हाला मिळालं तर हे नारद भक्ती सूत्र बोधिनी दासगणू महाराजांचं जरूर वाचा. इतकं सुंदर सोप्या भाषेत त्यांनी सांगितलेलं आहे. आणि पुढे महाराज कबूल करतात काय, ती गद्य टीका मी पाहिली. कुठली तर पांगारकरांच्या टीकेचा मूळ ग्रंथ होता. ती गद्य टीका मी पाहिली म्हणून अर्थदृष्टी झाली. तीच मी पुढे लिहिली ओबी वृत्तांत श्रोते हो. शके 1860 भीतरी बहुधान्य नाम संवत्सरी कार्तिक मासी पंढरपरी सूत्रे कळसास नेली. करता करविता नारायण श्री पांडुरंग रुक्मिणी रमण. तेथे मीपणाचा अभिमान माझा काय कामाचा. लेखनी ही लेखन करीते परी स्वतंत्रता नाही तिथे. लेखन कर्तृत्व अवघे जाते लेखनी करी धरणाराच्या. दासगणू ही लेखनी धरिता मायबाप चक्रपाणी. जे काही बोलिलो वदनी ते अवघेच विठ्ठलाचे. ही भक्तिसूत्र भावबोधिनी पराभक्ती स्वस्वरूपिणी नतविली महाराष्ट्र उभ्यानी दासगणू कृपे. आणि अर्थातच जे काही महाराज दासगणू महाराज जिथे असं लिहिता आहे की जे काही बोलिलो वदनी ते अवघेच विठ्ठलाचे, तर मी असं म्हणेन जे काही बोलले माझ्याकडून ते अवघे दासगणूंचे. असं म्हणून हे नारद भक्ती सूत्र बोधिनी या भक्ती ग्रंथाचा अभ्यास करताना मला खूप आनंद झाला आणि मला त्याबद्दल संधी दिली त्याबद्दल पुन्हा एकदा मी संध्याताईंचे खूप खूप आभार मानते. आणि या नारद भक्ती सूत्रामध्ये जो मूळ संस्कृत ग्रंथ आहे त्यामध्ये सुरुवातीला स्तोत्र दिलं आहे आणि ते स्तोत्र नारद स्तोत्र आहे. तर एकदा उग्रसेनाने विचारलं भगवंतांना की नारद हे त्रैलोक्यामध्ये सतत वाऱ्यासारखे फिरत असतात तरी सुद्धा तुमचं त्यांच्यावर एवढं प्रेम कसं. म्हणून भगवंतांनी स्वतः त्यांच्याबद्दल जे स्तोत्र गायलं आहे ते नारद स्तोत्र आहे. आणि त्या सूत्रामध्ये असं सांगितलंय की जे कोणी हे स्तोत्र रोज म्हणेल किंवा पाठ करेल त्यावर भक्तिश्रेष्ठ नारद मुनी सदैव प्रसन्न राहतील. आणि मी सुद्धा ते वाचण्याचा प्रयत्न करील. आणि आज जे काही मी बोलले ते माझ्या गुरूंना अर्पण, दासगणू महाराजांना अर्पण आणि सकल संत सेवा प्रतिष्ठानला अर्पण. नमस्कार.